Welcome students. We are discussing the methods for the preparation of alcohols, and up till now we have seen three methods for the preparation of alcohols. The first two methods, they were from halogen derivatives, that is chemical properties of alkyl halides. When we carry out the alkaline hydrolysis of alkyl halides, we get alcohols as the product. And here we are using either sodium hydroxide or potassium hydroxide or aqueous alkali. Okay, so when you take aqueous alkali and when it is treated with alkyl halides, we get alcohols as the product, where the halogen atom is replaced by OH group and the product is alcohols. Okay, instead of taking NaOH or KOH, if we take moist silver oxide, that is Ag2O, which is moistened with water, a little quantity of water is added into Ag2O, you get AgOH, that is silver hydroxide, and the reaction is similar to that of NaOH or KOH. फक्त फरक काय, NaOH किंवा KOH आणि त्याच्याऐवजी AgOH, म्हणजे Na किंवा K च्या ऐवजी फक्त काय आलेलं आहे तर Ag आलेलं आहे. बाकी रिएक्शन जी आहे ती रिएक्शन सेम आहे. हॅलोजन ॲटम बाजूला काढून त्याने आपण OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप आणला. आता ही मेथड जी आहे प्रिपरेशन मेथड, ही आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये अल्काइल हाइड्सच्या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये ही रिएक्शन आली होती. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये असं तुम्हाला बोललो होतो की आपल्या या टेक्स्टबुक मध्ये काय केलेलं आहे तर जे रेफरन्सेस मागं आलेले आहेत तर त्याचा फक्त उल्लेख केला आहे, रेफर अमुक अमुक टॉपिक अमुक अमुक आर्टिकल. ओके, म्हणजे तुम्हाला तिथं मागं जाऊन ते रेफर करायला लागेल. ओके, पण आपण व्हिडिओमध्ये तसं करणार नाहीये, आपण ते पुन्हा एकदा रिपीट करणार आहे. ओके, आणि मग जर समजा या मेथडबद्दल आणखी डिटेल जर हे करायचं असेल, आपल्याला एक्सप्लेनेशन पाहिजे असेल, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधला जो 9 नंबरचा व्हिडिओ जो आहे तो जर तुम्ही बघितला तर तुम्हाला तिथं डिटेलमध्ये सगळी माहिती मिळेल. त्याच्यानंतर आपण दुसरी मेथड बघितली, आणि ही दुसरी मेथड जी आहे ही आपण अल्कीन पासून अल्कोहोल जे ते अल्कोहोल्स तयार केले होते. आणि अल्कीन पासून अल्कोहोल तयार करत असताना आपण काय केलं तर आपण तिथं cold concentrated sulfuric acid घेतलं. So when alkenes are treated with cold concentrated sulfuric acid, we get alcohols as the product. So in the first step, what happens? The sulfuric acid is added into the alkene, okay, and you get an addition product, which on hydrolysis or boiling with water you get alcohols as the product. Okay, या दोन मेथड्स आपण जे आहेत किंवा तीन मेथड्स आपण म्हणू, या तीन मेथड्स आपण स्टडी केलेल्या होत्या. आता पुढची मेथड, चौथी मेथड जी आहे, दॅट इज बाय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन युझिंग डायबोरेन. ओके, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. ओके, म्हणजे इथं हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि बोरेशन म्हणजे बोरॉनशी काहीतरी संबंधित जे आहे हे आपल्याला दिसतंय. हायड्रोबोरेशन आणि पुढे ऑक्सिडेशन असं म्हटलेलं आहे. ओके, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन युझिंग डायबोरेन. ओके, आता डायबोरेनचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला कसा आहे तर B2 आणि H6. ओके, दिस इज डायबोरेन. आता हे जे डायबोरेन जे आहे B2H6, आता इथं आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा केमिकल्स मध्ये आपण ज्या वेळेला केमिकल फॉर्म्युला ज्यावेळेला लिहितो त्यावेळेला तो फॉर्म्युला जो आहे तो लिहित असताना ते कंपाऊंड जे आहे ते कंपाऊंड ते स्टेबल नसतं. पण ज्या वेळेला त्याचं डायमर केलं जातो म्हणजे ते डबल केलं जातं त्यावेळेला स्टॅबिलिटी येते. उदाहरणार्थ समजा तुम्ही AlCl3 अल्युमिनियम ट्रायक्लोराइड घेतलं. ओके, AlCl3 अल्युमिनियम ट्रायक्लोराइड जे आहे हे स्टेबल नाहीये. ओके, इट इज अनस्टेबल. पण ज्या वेळेला तुम्ही डबल क्वांटिटी करता म्हणजे तुम्ही डायमर ज्या वेळेला तुम्ही घेता त्यावेळेला मात्र ते स्टेबल आहे. म्हणजे अल्युमिनियम ट्रायक्लोराइड जे आहे ना ते Al2Cl6 अशा या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते जे आहे ते स्टेबल आहे. तसंच हा B2H6 मी जो लिहिलेला आहे, आता B2H6 म्हणजेच काय तर BH3, बोरॉनची व्हॅलन्सी 3 आहे. ओके, मग बोरॉनची व्हॅलन्सी 3 आहे म्हटल्यानंतर बोरॉन हायड्रोजन बरोबर 3 बॉन्ड्स तयार करू शकेल म्हणजे BH3. पण हे BH3 स्टेबल नाहीये आणि म्हणून आपल्याला काय करायला लागतं तर त्याचा डायमर घ्यायला लागतो. आणि डायमर करत असताना आपण काय करतो तर हे 2 घेतो म्हणजे काय झालं तर B2H6. ओके, अँड दॅट इज कॉल्ड एज डायबोरेन. मग आपल्याला डायबोरेन जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड घ्यायचं आहे, अल्कलाइन हायड्रोजन पेरॉक्साईड. ओके, आणि मग आपण ज्या वेळेला
हे अल्कीन घेतो आणि ते अल्कीन ज्या वेळेला डाय बोरेन बरोबर ट्रीट करतो त्यावेळेला आपल्याला एक ॲडिशन प्रॉडक्ट मिळतो आणि मग त्याचं ज्या वेळेला आपण अल्कलाइन मीडियम मध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड जेव्हा तुम्ही टाकता त्यावेळेला आपला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळतो. ओके, आता इथे मी रिएक्शन दाखवली आहे. इथिलीन इज टेकन अँड धिस इथिलीन इज ट्रीटेड विथ डायबोरेन दॅट इज B2H6. ओके, now this reaction is carried out in presence of tetrahydrofuran. Okay, THF, that is tetrahydrofuran. आणि हे जे टेट्राहायड्रोफ्युरॉन जे आहे हे हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आहे. ओके, हेटेरोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे यामध्ये कसं असतं तर 4 कार्बन, ओके, त्यानंतर हायड्रोजन्स 8 आणि 1 ऑक्सिजन. ओके, दिस इज टेट्राहायड्रोफ्युरॉन जे CH2 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 आणि CH2 म्हणजे C4 आणि H8 झाले आणि ऑक्सिजन इज द हेटेरो आयटम विच इज टेट्राहायड्रोफ्युरान. पण टेट्राहायड्रोफ्युरान च्या प्रेझेन्स मध्ये आपण ज्यावेळेला इथिलीन घेतो आणि त्या इथिलीन मध्ये आपण डायबोरेन टाकतो B2H6. ओके, आता काय होतं तर ह्या डायबोरेन मध्ये जो हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन ह्या इथिलीन मध्ये ऍड होतो. ओके, मग आता समजा मी हायड्रोजन इथं ऍड केला म्हणजे इथं झालं CH3. ओके, डबल बॉन्ड विल बी रिड्यूस टू सिंगल बॉन्ड म्हणजे CH3 CH2. ओके, आता 6 माझ्याकडे हायड्रोजन्स आहेत. मी एका इथिलीनला 1 हायड्रोजन दिला. ओके, म्हणजे टोटल 6 हायड्रोजन साठी मला इथिलीन किती लागतील तर 6 लागतील. ओके, म्हणजे माझ्याकडे 6 इथाइल ग्रुप होतील. CH3 CH2 ग्रुप जे हे माझ्याकडे 6 असतील. प्रत्येक इथिलीन मध्ये 1 हायड्रोजन दिलाय आणि म्हणून माझ्याकडे आता 6 इथाइल ग्रुप जे ते इथाइल ग्रुप आले. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की बोरॉनची व्हॅलन्सी जे ती व्हॅलन्सी 3 आहे. त्यामुळे एका बोरॉनला आपण 3 इथाइल ग्रुप जे ते इथाइल ग्रुप्स आपण जोडू शकतो. मग CH3 CH2 थ्राइस आणि B. ओके, ट्राय इथाइल बोरेन हे इथाइल ग्रुप आहे 3 आहेत म्हणून ट्राय इथाइल बोरेन असं त्याला हे केलं. आणि हे जे आहे ते बॅलन्सिंग साठी म्हणून मी काय केलं तर इथे ट्वाइस म्हटलंय म्हणजे 2 टाइम्स ट्राय इथाइल बोरेन हा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्ट आपल्याला मिळाला. ओके, म्हणजे वेन इथिलीन रिएक्ट्स विथ डायबोरेन इन प्लेस ऑफ tetrahydrofuran, okay, you get triethyl borane as the product. Okay, now when this triethyl borane is treated with hydrogen peroxide that is H2O2, okay, in alkaline medium. आता H2O2 जे आहे ते जर समजा मी असं लिहिलं OH2 टाइम्स म्हणजे 2 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन दॅट इज H2O2. ओके, आणि हे मी किती घेतले 6 घेतलेले आहेत म्हणजे आता माझ्याकडे OH किती असणार आहे तर OH माझ्याकडे 12 असणार आहे. ओके, म्हणजे आता माझ्याकडे 12 OH असणार आहे आणि हे 12 OH मी इथं आता वापरणार आहे. त्यापैकी मी आता 6 OH जे आहेत ते इथाइल ग्रुपला टाकले म्हणून इथाइल अल्कोहोल किती झालं 6 टाइम्स. ओके, म्हणजे आता माझ्याकडे अजून 6 OH शिल्लक आहेत. ओके, मग आता मी असं करतोय की बोरॉनला एका बोरॉनला मी 3 OH दिले. टोटल 2 बोरॉन आहेत म्हणजे टोटल OH किती झाले 6 झाले. ट्वाइस BOH थ्राइस किंवा त्यालाच आपण म्हणतो बोरिक ऍसिड. ओके, सो व्हेन इथिलीन इज ट्रीटेड विथ this diborane in place of tetrahydrofuran we get triethyl borane as the product and this triethyl borane on treatment with hydrogen peroxide that is H2O2 you get in alkaline medium that is OH minus you get ethyl alcohol. ओके, आणि आता इथं देखील जर समजा तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला असं दिसेल की ओव्हरऑल रिएक्शन काय कन्व्हर्जन ऑफ इथिलीन इनटू इथाइल अल्कोहोल. ओके, आणि मग आता आपल्याला माहिती आहे इथिलीन आणि इथाइल अल्कोहोल मध्ये फरक काय बघा तर इथं एक H आहे आणि इथं OH आहे म्हणजे कोणाची ऍडिशन आहे तर पाण्याचीच ऍडिशन आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपण हायड्रेशनच केलेलं आहे. पण हायड्रेशन करत असताना आपण काय केलेलं आहे तर डायबोरेन घेतलं B2H6 घेतलं आणि नंतर मग हायड्रोजन पेरॉक्साईड घेतले. ओके, आणि अशा पद्धतीने ही रिएक्शन झालेली आहे. ओके, आता या रिएक्शन मध्ये एक लक्षात ठेवायचंय की ज्या वेळेला ही रिएक्शन होते त्यावेळेला आपण जो डायबोरेन जो घेतलेला आहे दॅट इज B2H6. ओके, हा जो आहे हा काय तर हा बोरॉन आणि 3 हायड्रोजन्स. ओके, आणि डायमर म्हटल्यानंतर आणखी एक बोरॉन आणि 3 हायड्रोजन्स. ओके, म्हणजे अशा पद्धतीने हा B2H6 जो आहे तो B2H6 असणार आहे. आता यामध्ये जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की बोरॉन आणि हायड्रोजन ह्याच्यामध्ये
हायड्रोजन जो आहे हा बोरॉनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि त्याच्यामुळं हायड्रोजन जो आहे हा मायनस असतो, की ज्याला आपण म्हणतो हायड्राइड आयन. ओके, HYDRIDE, हायड्राइड आयन. ओके, आणि बोरॉन जो आहे तो पॉझिटिव्ह असतो 3+. म्हणजे BH3 मध्ये बोरॉन पॉझिटिव्ह आहे आणि हायड्रोजन जो आहे तो निगेटिव्ह आहे आणि त्याला आपण म्हणतो हायड्राइड आयन. ओके, आणि मग मी असं म्हणेन की या रिएक्शन मध्ये हायड्राइडची ऍडिशन होते आणि हायड्राइडची ऍडिशन होऊन इथिलीनचं कन्व्हर्जन जे आहे ते इथाइल अल्कोहोलमध्ये होतं. ओके, आणि आता आपण असं करूया, आणखी एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे मग तुमच्या हे लक्षात येईल. ओके, मी आता असं करतोय, अल्कीन चेंज करतोय, CH3 देन CH डबल बॉन्ड CH2. ओके, मी काय केलंय तर प्रोपीन किंवा प्रोपिलीन घेतलेलं आहे. When propene or propylene is taken and this is treated with diborane, that is B2H6, in presence of tetrahydrofuran. Okay, that is THF. Not necessary to write the formula. मी तुम्हाला पहिल्या याच्या रिएक्शन मध्ये तो फॉर्म्युला दाखवला होता. आता फॉर्म्युल्याची गरज नाही, नुसतं THF म्हटलं तरी हरकत नाही. ओके, सो प्रोपिलीन इज टेकन अँड दिस इज ट्रीटेड विथ डायबोरेन, दॅट इज B2H6. आपल्याला माहिती आहे की प्रोपिलीन किती घ्यायला लागणार आहे तर 6 घ्यायला लागणार आहे. ओके, कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रोपिलीनमध्ये आपलं एक हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन टाकायचा आहे. आपल्याकडे 6 हायड्रोजन्स आहे. ओके, आता ऍडिशन जी आहे ती ऍडिशन इट टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्ह रूल. आता इथं मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की मार्कोनिकॉव्ह रूल काय सांगतो, द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन्स. ओके, निगेटिव्ह पार्ट जो आहे तो कुठं जातो तर ज्या कार्बनवर कमीत कमी हायड्रोजन्स आहेत अशा ठिकाणी जातो. आता ज्या वेळेला मी मगाशी लिहिलं त्यावेळेला मी असं दाखवलं, हे बोरॉन आणि 3 हायड्रोजन्स. ओके, आणि हायड्रोजन्स हे निगेटिव्ह आहेत म्हणून मी सांगितलं आणि बोरॉन जो आहे तो पॉझिटिव्ह म्हणून सांगितलं. ओके, आता मार्कोनिकॉव्ह रूल प्रमाणे काय सांगितलंय तर निगेटिव्ह पार्ट गोज टू कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन्स. ओके, म्हणजे हा हायड्रोजन जो आहे तो निगेटिव्ह आहे, तो हायड्रोजन इथं येणार आहे. ओके, आणि मग आपल्याला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळेल CH3 देन CH2. ओके, हे जे आहे हे 3 टाइम्स आणि B, आणि हे सगळं जे आहे हे सगळं 2 टाइम्स असेल. ट्राय प्रोपाइल बोरेन. ओके, ट्राय प्रोपाइल बोरेन हा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळेल. ओके, आता टेक्स्टबुक मध्ये त्यांनी ही रिएक्शन ज्या वेळेला आलेली आहे त्यावेळेला त्यांनी म्हटलंय की 11वीचं टेक्स्टबुक काढा, जसं त्या ह्याच्याबद्दल झालं म्हणजे सल्फ्युरिक ऍसिडने आपण हायड्रेशन केलं तर तिथं जसं लिहिलेलं आहे की 11वी मधल्या अल्कीन टॉपिक काढा, त्यामध्ये तुम्हाला ती रिएक्शन सापडेल. तसंच या रिएक्शनच्या बाबतीमध्ये देखील म्हटलंय अल्कीन आहे त्यामुळं 11वीचा अल्कीन टॉपिक काढा, तिथं ती रिएक्शन जी ती रिएक्शन तुम्हाला दिसेल. आणि तिथं एक मी असं म्हणेन ब्लंडर केलेली आहे, मी मिस्टेक म्हणत नाही, मी ब्लंडर असं म्हणतो. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की दिस रिएक्शन टेक प्लेस अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉव्ह रूल और पेरॉक्साइड इफेक्ट. ओके, आणि अँटी मार्कोनिकॉव्ह रूल मध्ये काय सांगितलेलं आहे की निगेटिव्ह पार्ट गोज टू कार्बन हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन्स. ओके, म्हणजे आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर अँटी मार्कोनिकॉव्ह रूल प्रमाणे जर रिएक्शन होत असेल तर हा निगेटिव्ह पार्ट जो आहे तो कुठे गेला पाहिजे, इकडे गेला पाहिजे, म्हणजे CH2 चं CH3 व्हायला पाहिजे. ओके, ऍक्च्युअली दिस इज मार्कोनिकॉव्ह रूल, मार्कोनिकॉव्ह रूलच ही रिएक्शन होते. ओके, पण तिथं H जो आहे तो H निगेटिव्ह आहे आणि त्यामुळे निगेटिव्ह जो आहे तो इथं जातो. ओके, आणि ज्या वेळेला आपण अँटी मार्कोनिकॉव्ह रूल ज्या वेळेला आपण अप्लाय करतो त्यावेळेला अँटी मार्कोनिकॉव्ह रूल जो आहे किंवा पेरॉक्साइड इफेक्ट फक्त HBr साठी आहे, बाकी कोणासाठीही नाहीये. ठीक आहे, तर हे जे आहे त्या पुस्तकामध्ये ती ब्लंडर जे आहे ते ब्लंडर झालेली आहे. व तिथे लक्षात ठेवा द रिएक्शन इज अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्ह रूल अँड नॉट द पेरॉक्साइड इफेक्ट और अँटी मार्कोनिकॉव्ह रूल. ओके, सो यू गेट ट्राय प्रोपाइल बोरेन ॲज द प्रॉडक्ट. आता पुढची स्टेप आपल्याला माहिती आहे, पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करतो तर वी कॅरी आउट
ऑक्सिडेशन बाय युझिंग H2O2. ओके, H2O2 जे आहे ते H2O2 आपण हे करतो, कॅरी आउट करतो. आपल्याला माहिती आहे की H2O2 जे आहे ते आपल्याला किती लागत आहेत, तर 6 टाइम्स लागत आहेत. ओके, आणि मग आपल्याला मिळेल CH3 देन CH2 CH2 आणि OH. ओके, हे 6 टाइम्स असेल N प्रोपाइल अल्कोहोल. आणि मग काय होईल तर ट्वाइस BOH थ्राइस, म्हणजे बोरिक ऍसिड जे ते बोरिक ऍसिड आपल्याला मिळेल. ओके, अँड यू गेट N प्रोपाइल अल्कोहोल. ओके, आता कसं आहे की ज्या वेळेला आपण सल्फ्युरिक ऍसिड वापरतो त्यावेळेला सल्फ्युरिक ऍसिड स्प्लिट करत असताना आपण असं स्प्लिट केलं होतं, H आणि OSO3H. ओके, सल्फ्युरिक ऍसिड स्प्लिट करताना आपण H आणि OSO3H अशा पद्धतीने स्प्लिट केलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये हा H प्लस होता आणि OSO3H मायनस होता. आणि म्हणून हा H प्लस जो आहे तो अकॉर्डिंग टू मार्कोनी रूल जो आहे तो H प्लस म्हणून तो जो आहे तो इथं गेला होता. ओके, CH2 च्याकडे गेला होता. आणि मग हा OSO3H जो आहे तो इथं आला होता, कारण तो निगेटिव्ह आहे. आणि डायबोरेन मध्ये मात्र हा H जो आहे ना तो निगेटिव्हच आहे. ओके, डायबोरेन मध्ये H जो आहे तो निगेटिव्हच आहे, आणि त्यामुळे निगेटिव्ह असल्यामुळं अकॉर्डिंग टू मार्कोनिको रूल H जो आहे तो H इथंच जाणार आहे. ओके, म्हणजे CH चा होणार आहे CH2. ओके, आणि मग शेवटी N प्रोपाइल अल्कोहोल हा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्ट मिळणार आहे. ओके, बर, आता आपण आणखी एक रिएक्शन बघू. समजा मी हे घेतलं CH3 CH3 डबल बॉन्ड CH2. ओके, isobutylene. If I take isobutylene, okay, and this is treated with B2H6, that is diborane, okay, in presence of THF tetrahydrofuran. ओके, आपल्याला माहिती आहे की हे किती लागतात, तर 6 आपल्याला लागतील. ओके, आणि आता रिॲक्शन विल टेक प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनिको रूल. ओके, मार्कोनिको रूलने ऍडिशन होईल. ऍडिशन होत असताना हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन आता कुठं जाणार आहे बघा, तर जिथं कमी आपल्याकडं हे आहेत. ओके, म्हणजे निगेटिव्ह पार्ट जो आहे तो निगेटिव्ह पार्ट ज्या ठिकाणी कमी हायड्रोजन आहे तिथं जाणार आहे, म्हणजे H इथं जाणार आहे. ओके, म्हणजे आपलं प्रॉडक्ट मिळेल CH3 CH, त्याच्यानंतर हा CH2 आणि इथं खाली CH3, आणि हे सगळं जे आहे हे 3 टाइम्स बोरॉन, आणि हे सगळं जे आहे हे 2 टाइम्स. ओके, अशा पद्धतीचा प्रॉडक्ट जो आहे तो मिळेल. ओके, म्हणजे आयसोब्युटाइल ग्रुप आपल्याला मिळाला आहे, आणि आयसोब्युटाइल बोरेन हा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट आपल्याला मिळाला आहे. ओके, आणि आता हे ज्या वेळेला पुन्हा तुम्ही H2O2 बरोबर ट्रीट करता इन प्रेझेन्स ऑफ अल्कलाइन मीडियम दॅट इज OH मायनस, पुन्हा आपल्याला माहिती आहे की आपल्याला 6 H2O2 लागत आहेत. ओके, आता प्रॉडक्ट काय मिळेल बघा, तर CH3 देन CH3 आणि CH2OH. यू गेट आयसोब्युटाइल अल्कोहोल. ओके, आणि मग ह्याच्यावर बाय प्रॉडक्ट काय मिळणार आहे, तर BOH थ्राइस. ओके, 2 टाइम्स, आणि हे आयसोब्युटाइल अल्कोहोल किती टाइम्स मिळणार आहे, तर 6 टाइम्स मिळणार आहे. ओके, आता या 2 रिएक्शन्स मध्ये जसं मला तुम्ही बघितलं, ज्या वेळेला इथिलीन तुम्ही घेता, 2 रिएक्शन म्हणजे कोणत्या, एक युझिंग सल्फ्युरिक ऍसिड आणि दुसरी युझिंग B2H6 दॅट इज डायबोरेन. सल्फ्युरिक ऍसिड जेव्हा तुम्ही घेता त्यावेळेला इथाइल अल्कोहोल असू दे, ओके, किंवा इथिलीन असू दे, तुम्हाला इथाइल अल्कोहोल मिळणार आहे. तसंच B2H6 मध्ये देखील आपण इथिलीन घेतलं इथाइल अल्कोहोल मिळतं. म्हणजे सिमेट्रिकल अल्किन असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही, पण ज्या वेळेला अनसिमेट्रिकल अल्किन आपण घेतो, मग ते आयसोब्युटिलिन असू दे किंवा प्रोपिलिन असू दे,
तर सल्फ्युरिक ऍसिड बरोबर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल किंवा टर्शरी अल्कोहोल मिळत आहे, पण इथं मात्र ज्यावेळेला तुम्ही B2H6 वापरता त्यावेळेला तुम्हाला प्रायमरी अल्कोहोलचाच प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळतो. एन प्रोपाइल अल्कोहोल असेल किंवा आयसोब्युटाइल अल्कोहोल म्हणजे प्रायमरी अल्कोहोल जे हे प्रायमरी अल्कोहोल्स मिळतात. ओके, मग आता इथं मल्टिपल चॉईस क्वेश्चन असा होऊ शकतो, हाऊ विल यू कन्व्हर्ट अल्कीन इंटू प्रायमरी अल्कोहोल बाय हायड्रेशन. ओके, अल्कीन इंटू प्रायमरी अल्कोहोल बाय हायड्रेशन रिएक्शन. ओके, आता हायड्रेशन दोन प्रकारे आपण करतोय, एक सल्फ्युरिक ऍसिड वापरून आणि दुसरं डायबोरेन वापरून. ओके, मग तिथं डायबोरेन जर आपण वापरलं तर आपल्याला अल्किनचं कन्व्हर्जन जे ते प्रायमरी अल्कोहोल्समध्ये होतं. ओके, तर दिस इज अबाउट द फोर्थ मेथड बाय विच वी हॅव प्रिपेअर्ड अल्कोहोल. ओके, आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढची पाचवी मेथड जी आहे ती पाचवी मेथड आपण स्टडी करणार. अजून दोन मेथड्स आहेत, तर ते पाचवी मेथड जी आहे ती आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करू. ओके, थँक्यू व्हेरी मच.